जिल्हा प्रतिनिधी जनकल्याण न्यूज धाराशिव. आज आपण या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये आलो. आज ह्यांच्या का सावकार लोक गावगुंड लोकांनी यांच्यावर हल्ला केलेला आहे. कसं मोठा हल्ला केला तुमच्यावर या लोकांनी? जिम्मे हाड पायसाठी ताबा सोडा म्हणून हां माझ्या सुना लेकाला नातीला झिपऱ्या धरून मारते, दम देते. आम्ही पैसे देऊन चोर हाव का म्हणते, दम देते, धमकी देऊन बाहेर निघा म्हणते. म्हाताऱ्याला पण मारते, मला पण माराय अंगावर यायली ते मारली. पोराला औषध पाजलंय, 2 पोरावाला मारले, 2 सुनावाला मारलंय. पुन्हा नातीवाला 3 चारीला झिपऱ्या धरून ओढून मारते ती. का औषध पाजवलंय? काय नेमकं औषध का पाजवलंय? कसलं औषध पाजवलंय? कसलं पाजवलंय की ती शेडमध्ये आम्ही घरी होतो, आंघोळ करू या म्हणून तवरच माझ्या अगोदर घटना ही झाली. आता मुलगा शुद्धीवर आहे का नाही तुमचा? शुद्धीवर नाही, ॲडमिट आणून केलंय. ही न्याय द्यावं, ही काय खरं खोटं त्यांना आता माहीत. ही पैसे देऊन निब्बर पार्टी पैसे आली आहे, पैशासाठी दाबादाबी करायली ती, फेरावडा आली ती, ही आडवायली ती म्हणून धमकी द्यायली ती. काय वागू दिना. तुम्ही नळदुर्ग पोलीस स्टेशनला तक्रार दिली का नाही घटना अशी झाल्या? दिली पहिली दिलेली आता दिली, दाबायली ती पैसे देऊन. आता बी दिली. मग आता तुमच्या मुलाची प्रकृती जास्त त्यांना त्याने औषध केले असं कळालं. मग त्यासाठी तुम्ही काय आता नेमकं का तक्रार पुढे जाणार आहात कुठं? सरकारने न्याय द्यावं. जमिनीचं मला, माझी जमीन मला पाहिजे. मी मेलो तरी चालतंय, सगळं घरबार बी माझी सुनं लेकरं नातूच आहे, पूर्ण परिवार मेले तरी चालतंय बघा. मी काय जमीन सोडणार नाही. भले त्याच्यात मैत माझी झाली तरी चालतंय. माझं बी काय बोलल्या नाही, कटाळून गेले. ही 3 वेळा झाली. हे लोक ताप देते, ती गावात वाहू देत नाही. घर बसल्या येऊन माझ्या घरात, माझ्या शेडमध्ये, माझ्या शेतात असून, माझ्या नवऱ्याची सासऱ्याची 3 पिढीची असून आम्हाला दम द्यायची ती. वागू द्यायचं नाही म्हणजे लगट करायचं म्हणणं आहे त्यांचं. पण मी करू देत नाही. असं हट्ट धरले तर काटा काढायचा विचार करायला. किती लोक आले होते तुमच्या शेतामध्ये? 15-20 होते आज. काय घेऊन आले त्यांनी? काय नेमकं काय केले त्यांनी? तिथं काय केलं? दगडं काट्या तिथले येळू शेडमधले उचलून. तुमचा एक आरोप आहे, तुम्ही तुमच्या महिलेला मारलंय. त्यासाठी का तुम्ही गुन्हा दाखल करणार पोलीस स्टेशनला जाऊन नळदुर्ग? करावं लागणार आहे. आता त्याने वागू नाही देत म्हणजे जर करावं लागलं. पहिलं केल्याला काय दाद घेईना गरीबाचं, दादच घेईना त्याने. आता काय करील की सरकार करील बघा. आता दवाखान्यात येऊन पडला, मारल तरी न वाचल तरी. ते पैसेवाले लोक आहेत. आता त्याने काय मला ऐकाना आणि तिने वागू दिना गेली की त्याचा न्याय द्यावा नसता, मारून टाकावा आम्हाला सगळे घरभराला. ही मागणी.